गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 23। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राइब करा। प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। अभि घरी जायला निघाला होता म्हणून राघव अभिला थांबवण्यासाठी त्याच्याशी विनंतीच्या स्वरात बोलत होता। तू इथून निघून गेलास तर मी नाही थांबणार, असं बोलला राघव अभिला। त्यामुळे अभिची पावलं थांबतात तिथेच। ही काय जबरदस्ती आहे या राघव, अभि बोलतो। राघव बोलतो, तुला जे काय समजायचं ते समज, पण मी खरं बोलतोय। अभिला माहिती होता राघवचा स्वभाव, तो जे बोलतोय तसेच तो वागेल याची 100% खात्री होती अभिला। मग अभिचा नाविलाज झाला, त्याच्यामुळे त्याला राघवच्या आनंदावर पाणी ओतायचं नव्हतं। अभिला त्या सर्वांसोबत थांबण्यावाचून पर्याय नव्हता। ते दोघे बोलतच होते तोपर्यंत त्या दोघी वाळूमध्ये काही अंतरावर गेलेल्या दिसतात त्यांना। अनुचा मूड ठीक नव्हता। लावण्या अनुचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होती। हे दोघे त्यांच्याजवळ येतात। आता लावण्याला गोळावाला दिसतो। तो रंगीबेरंगी गोळा पाहून लावण्या लगेच, वाव, गोळा, मला गोळा खायचा आहे अनु, चल आपण गोळा घेऊयात, ती खुश होत बोलते। अनु कुठे तिला नाही नको बोलणार होती, ती तयार होते। चल दी, बोलते अनु। त्या गोळा घेतात। लावण्या राघवला आवाज देऊन जवळ बोलावते। राघव जातो लावण्याजवळ। लावण्या राघव समोर गोळा पकडून त्याला खायला सांगते। दोघे जण एक गोळा मजा मस्ती करत खात होते। अनुच्या हातातील गोळा ती न खाता तसाच होता। अनु लावण्य आणि राघवकडे पाहून आता दुसरीकडे पाहत असते। अभि पाहतो तिला। तिने त्यांच्यावरून तिची नजर हटवून दुसरीकडे पाहताना अभि अनुकडे पाहत असतो। अनु थोडी लाजल्यासारखी वाटते त्याला। तो पाहतच राहतो तिच्याकडे। तिला जाणवतं तिच्याकडे तो पाहत आहे, ती त्याच्याकडे पाहते। अनु अभिकडे आणि अभि अनुकडे पाहत असतात। आता दोघांची एक नजर झाल्यावर अनु इकडे तिकडे पाहत तिची नजर खाली झुकवते। अनु मनातच, हा हिटलर असा काय पाहतोय माझ्याकडे, बोलते। राघवचं लक्ष अभिकडे जातं। राघव अभिला बोलतो, अभि, एकटा काय उभा आहेस, जा ना वहिनीजवळ। अभिला मनातून खूप राग येत होता, पण राघव बोलतो म्हणून तो अनुजवळ जातो। अभि अनुजवळ गेल्यावर अनुला हळू पण रागाने बोलतो, खायला घेतलायस ना गोळा, खा ना मग, असा हातात घेऊन काय बसलेस। ती उगाचच त्याच्या तोंडाला लागत नसायची। ती काही न बोलता शांत असते। तो गोळा वितळत चालला होता ते पाहून अभि तिच्या हातातून गोळा असणारा ग्लास घेतो। तो अनुच्या तोंडाला गोळा लावतो। अभिच्या अशा वागण्यावर अनु अभिकडे पाहतच राहते। खा, बोलतो अभि तिला। ती अभिकडे पाहते, मग तिच्या समोर त्याने पकडलेला गोळ्याकडे। आता ती अभिकडे पाहत खाऊ लागते। तिला त्याची भीती वाटत असते, पण ती धारीट करून अभिने गोळा खावा म्हणून ती अभिच्या तोंडाजवळ गोळा नेते। अभि रागाने अनुकडे पाहत असतो। तिने धारीट केलेलं असतं, पण त्या वेडीचे हात वत्रत असतात आणि तिचा चेहरा एका लहान मुलीसारखा क्यूट नटखट दिसतो त्याला। ते पाहून अभिला अनुवर हसायला येतं। तो त्याचं हसू कंट्रोल करत चेहऱ्यावर दाखवत नाही त्याला हसायला आलं आहे। तो तिच्या हातावर त्याचा हात ठेवून तिच्याकडे पाहत गोळ्याला त्याचे ओठ टेकवून खाऊ लागतो। त्याच्या हाताच्या स्पर्शाने अनु शहारते। दोघेजण आलटून पालटून गोळा खात होते। दोघेजण एकमेकांमध्ये एवढे हरवले की त्या दोघांनी एकाच वेळेस सोबत गोळ्यावर ओठ टेकवले। खूप वेळ झाल्यामुळे गोळा गळून जमिनीवर पडतो। त्या दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांवर हळूवार टेकले जातात। अगोदरच ते एकमेकांना पाहत एकमेकांत भान हरपून हरवले होते। त्या दोघांच्या ओठांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि तो सुखद स्पर्श दोघांना हवाहवासा वाटला। पण अनु पटकन अभिजवळून 2 पावलं मागे होते। अभिला तर स्वतःच्या वागण्यावर विश्वासच बसत नव्हता।
तो त्याच्या केसातून हात फिरवत मनात बोलतो, काय झाले? अनुकडे पाहतो तर ती तिचा पदर हातात गुंडाळत शरमेने लाजल्यासारखी वाटली त्याला. पण ती नक्की लाजते की घाबरते, कन्फ्यूज होता तो. त्याच्या डोक्यात तिच्याविषयी विचार चालू असतात. तेवढ्यात लावण्य आणि राघव त्या दोघांजवळ येतात. चला आपण समुद्राच्या पाण्यात जाऊयात, राघव बोलतो. अभि बोलतो, नाही नको, मला खाऱ्या पाण्याची ॲलर्जी आहे, मी नाही येणार, तुम्ही जावा, मी थांबतो इथेच. राघवला माहिती होतं अभिला खरंच खाऱ्या पाण्याची ॲलर्जी आहे ते. राघव बोलतो, ओके ठीक आहे, आम्ही थोड्या वेळातच आलो परत, तू थांब इथेच, आम्ही जास्त वेळ नाही लावणार. लावण्य अनुचा हात पकडते. तिघेही पाण्यात शिरतात. अभि कोणाशी तरी फोनवर बोलत फेऱ्या मारत असतो. तिघे कमरे एवढ्या पाण्यात जातात. अनु बोलते, लावण्यादी आपल्या साड्या ओल्या झाल्या, असंच घरी जायचं आपण ओल्या कपड्यांवर. लावण्या बोलते, अगोदर कुठे माहिती होतं राघव आपल्याला चौपाटीवर घेऊन येईल ते, नाही तर आलोच नसतो आपण साड्या नेसून. जाऊ देत, आजचा एक दिवस भिजलो तर काय होत नाही. अनुला आता भीती वाटू लागलेली. तिला वाटू लागलं की समुद्राचं पाणी तिला आतमध्ये खेचत आहे. कमरेपासून थोडं पाणी वर गेलं होतं तिच्या आणि ती खोल समुद्रात जाऊ लागली आहे. ती बोलते, लावण्यादी बस झालं, चल आपण बाहेर जाऊयात आता. पण लावण्याला खूप मजा येत होती पाण्यात. ती बोलते, अगं थांब ना आणखी 5 मिनिट. ती राघवच्या अंगावर पाणी उडवण्याच्या नादात अनुचा हात सोडते. अनु पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात उतरलेली असते. ती पाण्यात खोल चालली आहे असं वाटतं तिला. खूप भीती वाटते तिला. ती लावण्याला आवाज देते, दी माझ्याजवळ ये, मला भीती वाटते. लावण्य बोलते, अनु एवढी का घाबरतेस, थांब आलेच मी, घाबरू नकोस, मी इथेच आहे. राघव लावण्याला बोलतो, लावू चल वहिनीजवळ, त्या खरंच खूप घाबरल्या आहेत असं वाटतंय मला. लावण्य बोलते, अरे राघव तू जरा वेळ शांत बस. ती अनु एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून लगेचच घाबरते. तू लक्ष नको देऊ तिच्याकडे, आणि आपण कमरे एवढ्या पाण्यातच तर आहोत, एवढं घाबरण्याची काय गरज नाहीये अनुला आणि आपल्यालाही. राघव बोलतो, अगं पण त्यांना सवय नाहीये बोलत होतीस ना तू. लावण्या मोठे डोळे काढून राघवला शांत करते. लावण्यादीने थांब म्हटलं म्हणून अनु थांबते पाण्यात. पण इकडे अभि पाण्याबाहेर जरी असला तरी तो अधूनमधून अनुकडे पाहत होता. आता त्याने अनुकडे पाहिलं तर अनुच्या जवळजवळ छातीपर्यंत पाणी होतं. अनुला एवढं खोल पाण्यात पाहून अभिच्या छातीत कळ येते. तो स्वतःशीच बोलतो, ही एवढ्या पाण्यात कधी गेली. तो राघव आणि लावण्याला पाहू लागतो तर ते दोघे तिथेच थोड्या अंतरावर एन्जॉय करत असतात. अनुला एवढं खोल पाण्यात पाहून अभिचा जीव खालीवर होऊ लागतो. एक अनामिक भीती वाटते तिच्याविषयी त्याला. धास्तावतो तो. भीतीमुळे त्याचं हृदय धडधडू लागतं. त्याच धडधडत्या हृदयाने तो समुद्राच्या पाण्यात शिरतो. अनुला हाताला पकडून स्वतःजवळ ओढतो. ती आश्चर्यचकित होऊन अभिकडे पाहू लागते. अनुला अभिच्या चेहऱ्यावर तिच्या विषयी काळजी दिसत होती. राघव अभिला पाहून, अभि आलास तू, आम्हाला मजा करताना पाहून तुला नाही राहावलं ना पाण्याबाहेर. अभि काही न बोलता तो अनुला हाताला पकडून पाण्याबाहेर घेऊन जाऊ लागतो. अभि आला होता म्हणून अनुला खूप बरं वाटलं होतं. ती खरंच खूप घाबरली होती. तिला अभि आला म्हणून त्याचा खूप आधार वाटला. सगळेच आता पाण्यातून बाहेर आलेले असतात. अभि बोलतो, राघव बस झालं आता, मी तुझं काही ऐकणार नाही, आम्ही दोघे चाललो माझ्या घरी. तशी लावण्या अनुचा हात पकडून तिला स्वतःच्या बाजूला करत बोलते, तुम्ही जा, अनु नाही येणार तुमच्यासोबत. पप्पा तिला आमच्या घरी घेऊन आलेत, आम्ही उद्या सोडू अनुला कॉलेजला. लावण्याचं बोलणं ऐकून अभिला राग अनावर होतो. तो हाताच्या मुठी घट्ट आवळत बोलतो, त्याची काही गरज नाही, मी माझ्यासोबत घेऊन चाललोय तिला. लावण्य ऐकायलाच तयार नसते. मग अभि रागात अनुला विचारतो, तुला अजून पाहुणचार घ्यायचा आहे का,
समाधान झालं नाही का तुझं अजून? आणि समाधान झालं असेल तर चल माझ्यासोबत घरी, नसेल झालं तर जा पाहुणचार घ्यायला. समाधान झाल्यावर ये मग घरी. अनु मात्र द्विधा अवस्थेत सापडलेली. अभि रागाने निघून गेला. कारमध्ये होता तो. अनु आलीच नव्हती त्याच्या मागे कारमध्ये बसण्यासाठी. त्यामुळे खूप संताप होत होता त्याचा. ही मुलगी नेहमी असंच वागते काय माझ्यासोबत? मला वाईट वाटेल, मला राग येईल, असंच वागायचं असतं का हिला? लावण्य अणूचा हात घट्ट पकडून बसलेली. अणूला बोलत होती, तू अजिबात जायचं नाही तुझ्या डेव्हिल नवऱ्यासोबत. तू गेलीस तर मी बोलणार नाही तुझ्यात. अनु बोलते, दी पण हे रागवतील माझ्यावर. मी यांच्यासोबत नाही गेली तर? लावण्या दी बोलते, असंही तुझा नवरा कधी रागवत नाही तुझ्यावर. तू माझ्यासोबत येणार आहेस, कळलं तुला? पप्पा काय बोलतील मला? तू इकडूनच निघून गेलीस तर? अनुला पण मामाला न भेटता जाणं बरं वाटत नव्हतं. ती अभिसोबत न जाता लावण्यासोबत थांबते. अभिने थोडा वेळ वाट पाहिलेली असते अनुची. तो निघून जातो आता. पण आता जाता जाता त्याला असं वाटतं त्याचं काळीजच तो मागे सोडून चालला आहे. ती त्याच्यासोबत नव्हती म्हणून त्याच्या मनाला खूप वेदना होत होत्या. तो स्वतःशीच बोलतो, या मुलीमुळे माझ्या आयुष्याची वाट लागत चालली आहे. हिचा विचार मला करायचा नसतो, करायचा नव्हता कधीच, तरी सतत हिचाच विचार करतो मी. तो त्याच रागात घरी जातो. त्याला त्याचा ओला झालेला ड्रेस चेंज करायचा असतो आणि ऑफिसला जाऊन काम करण्याचा त्याचा मूड नसतो आता. राघव अनु लावण्याला मामाच्या घरी सोडून तो त्याच्या घरी निघून जातो. अभि घरी आल्यावर पहिला फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. तो शॉवर खाली उभा राहून अनुचाच विचार करत असतो. तू खूप चुकीची वागलीस आज. माझ्या शब्दांचा मान ठेवला नाहीस तू. मी बोललो होतो ना तुला माझ्यासोबत घरी चल, तर तू यायला हवं होतंस. पण तू माझ्या शब्दांचा मान न ठेवून माझा खूप अपमान केला आहेस. या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. तो रागात काहीही सुचल ते बोलत होता स्वतःशीच. पण परिस्थिती खूप उलट होती. अभि अनुच्यात गुंतत चालला आहे हे कळत नव्हतं त्याला. तिच्याशिवाय त्याला करमत नव्हतं. त्याचं कशातच मन लागत नव्हतं. हे मान्य करत नव्हता तो. ते मान्य न करून तो स्वतःलाच फसवत होता. तो फ्रेश होऊन रूममध्ये येतो. पण रूममध्ये अनु नसल्यामुळे त्याला रूममध्ये एकटे एकटे वाटत होतं. रूममध्ये तिच्या असण्याची सवय झाली होती त्याला. तो स्वतःवरच चिडतो आणि बोलतो, या गावठी मुलीसाठी मी स्वतःला खूपच त्रास करून घेत आहे. तिला आहे का माझं काही? तिला माझ्याविषयी काही वाटलं असतं तर ती माझ्यासोबत आली असती. पण नाही आली ती. अभि अनुला विसरण्यासाठी त्याच्या काही मित्रांना कॉल करून पार्टी करूयात बोलतो. अभि घराबाहेर पडतो. मामांनी अनुला कॉलेजला सोडलेलं असतं दुसऱ्या दिवशी. अभि रात्री पार्टी करून खूप उशिरा घरी आलेला. त्यामुळे तो दुपारचे 12 वाजले तेव्हा उठतो. डोक्याला हात पकडूनच उठतो अभि. डोकं खूप जड झालेलं असतं त्याचं. घड्याळात 12 वाजलेले पाहून तो पहिला बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातो. रूममध्ये अनु अजून आलेली नसते. काल लावण्या बोललेली आम्ही तिला कॉलेजला सोडू ते आठवून तो पटकन तयार होऊन घराबाहेर पडतो. तो आता अनुच्या कॉलेज बाहेर थांबून अनुच्या येण्याची वाट पाहत असतो. काही वेळाने अनु येते बाहेर एका मुलीसोबत बोलत बोलत. तो तिला दिसावा म्हणून कारमधून बाहेर उतरतो. तिच्या समोर असतो तो. त्यामुळे लगेचच दिसतो तिला. त्याला समोर पाहून तिला खूप आनंद होतो. आनंदाने मनातच टुणकन उडी मारते ती. पण ती तिच्या चेहऱ्यावर त्याला दाखवत नाही. ती खुश झाली आहे ते. ती तिच्या मैत्रिणीला बाय बोलून हळूवार पावलं टाकून त्याच्या जवळ येते. त्याच्या जवळ येऊन शांत उभी राहते. तिला पाहून त्याच्या जीवाला मनोमन समाधान लाभतं. तिला पाहण्यासाठीच तर आला होता तो.
कधी कोणाची वाट न पाहणारा, कोणासाठी न थांबणारा आज तिच्यासाठी थांबला होता. ती कॉलेजमधून बाहेर येत तोपर्यंत तिची वाट पाहत. तिचा गोरा थोडा फिकट गुलाबी सुंदर मुखडा पाहून झाल्यावर तो थोडं कठोर आवाजात बोलतो, झालं की नाही तुझं समाधान? की आजही सोडू तुला तुझ्या मामाकडे? ती बारीक डोळे करून हलक्या रागात त्याच्याकडे पाहत असते. तो कारचा डोअर उघडतो आणि तिला बस पटकन, मला ऑफिसमध्ये जायचंय बोलतो. ती बसते. दुसऱ्या बाजूने येऊन तो बसतो. ती खिडकीतून बाहेर पाहत असते. ती बोलणारच असते त्याला, तुम्हाला कोणी यायला सांगितलं? एवढा उशीर होत होता ऑफिसला जायला. पण तिला उगाचच फुकटचा वाद नको होता. ती बोलल्यावर तो थोडा गप्प बसणार आहे, तोही चिडलाच असता हे माहिती होतं तिला, म्हणून ती शांत बसते. तो कार ड्राईव्ह करताना अधूनमधून तिच्याकडे पाहतच मनाचं समाधान करत असतो. तिला किती पाहिलं तरी त्याच्या मनाचं समाधान होत नव्हतं. ती होतीच तेवढी सुंदर. बंगल्याबाहेर कार येते. तो थांबवतो कार. तशी ती पटकन उतरून निघून जाते. तो तर तिच्या अशा वागण्यावर तिला पाहतच राहतो. तो मनातच बोलतो, खूप घमेंडी आहे ही. कारमध्ये बसलेली तेव्हा एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही. निदान उतरताना तरी एक लुक द्यायला हवा होता हिने. एवढे बोलून तो ऑफिसला निघून जातो. अनु लावण्यादीच्या घरी होती तेव्हा 2 रात्री खूप गप्पा मारल्या होत्या दोघींनी. अनुला लावण्यादीने व्यवस्थित झोपूनच दिलं नव्हतं. रात्रभर एवढ्या गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या. झोप पूर्ण न झाल्यामुळे अनुला खूप अस्वस्थ वाटत होतं आज. त्यात ती समुद्राच्या पाण्यात पण भिजली होती. घरी आल्यावर ती फ्रेश होऊन नीलम यांना भेटण्यासाठी जाते. त्यांना सांगायचं होतं तिला ती घरी आल्याचं, तर नीलम घरी नव्हत्या. ती आजी आजोबांना भेटून रूममध्ये जाऊन झोपते. नंतर फ्रेश होऊन ती खाली हॉलमध्ये डिनरसाठी येते. तिची इच्छा नव्हती डिनर करण्याची, पण ती आली नसती तर सर्वजण काळजी करतील तिची असं वाटलं तिला, म्हणून आली होती ती खाली. आल्यावर तिला कळलं नीलम आणि रामदास एकत्र बाहेर आहेत. उशिरा घरी येणार आहेत ते. ती 2-3 घास कसं तरी खाते आणि रूममध्ये जाऊन परत झोपते. अभि येतो. रात्रीचे 10:30 वाजले होते. आल्या आल्या तिला सोफ्यावर पाहून त्याला खूप बरं वाटतं. तिचं तिथं असणं त्याच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे कळत होतं त्याला, पण अजून नीट वळत नव्हतं. तो फ्रेश होऊन तिच्या जवळ येतो. ती झोपलेली असते. एका निरागस लहान मुलीसारखी दिसत असते ती. ती झोपलेली असतानाच तो तिला डोळे भरून मनसोक्त पाहू शकत होता. नाहीतर इतर वेळेस कितीही पाहिलं तरी त्याचं समाधान होत नव्हतं. ती आता शांत झोपलेली असतानाच तिचं सौंदर्य डोळ्यात भरून घेत होता तो. त्याने तिच्या चेहऱ्यावर त्याचा हात नेला आणि तिच्या चेहऱ्याला हळूवार स्पर्श करू लागला. पण तिच्या चेहऱ्याला स्पर्श करताच त्याचे हात थांबले आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप काळजी उमटली. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.